दमदार आवाज तुषारजी धुमाल सर यांचा आवाज, त्यानंतर संदीपजी बोराडे सर, कर्जत तालुक्यातील मी तर म्हणेन गोड कोकिला म्हणून ज्याला मानलं जातं, त्यांचा देखील आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. आम्ही या ठिकाणी तात्पुरती रजा घेतो. पुन्हा आपण या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आमचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. स्वागतम सुस्वागतम स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं शिवसेना चषक 2025च्या माध्यमातून आज या चौथ्या रात्रीमध्ये मी तुषार धुमाळ, माझ्या समवेत कर्जत परिसरातील जबरदस्त सिनियर समालोचक संदीपजी बोराडे, त्याचबरोबर अजिंक्य सर आणि माझे परम मित्र अंकित सरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं आपण स्वागत करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम पुनवे देव सर्व कार्येषु सर्वदा. अर्थातच गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया आणि जाऊया खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या या जबरदस्त आयोजन आणि नियोजनामध्ये. शिवसेना चषक 2025चं माध्यम माझ्या समवेत आता वराडे सर देखील आहेत. संदीप सर, एक चांगली संकल्पना आपण बघतोय कृष्णा सरांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आखली गेली आहे. चार दिशेला सुसज्ज असं वातावरण आणि त्याच्यामध्ये जबरदस्त असे प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा कौतुक नक्कीच इथून केलं जात आहे. ही मॅच विनर वर्सेस विनर आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे टीम तळेगाववाडी आहे, ज्या संघानं आत्ताच आपण पाहिलं जबरदस्त सामना जिंकला आणि पहिल्या सामन्यामध्ये भीमशक्ती खाणे आंबिवली संघानं जबरदस्त खेळ केला. एक चांगलं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळणार. टॉस जिंकला भीमशक्ती खाणे आंबिवली संघानं आणि निर्णय घेतलाय तो पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा. गोलंदाजी मार्गवर्ती गोलंदाज विराज. हा सामना मात्र 3 षटकांचा आहे. विराज एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याची या परिसरामध्ये ओळख आहे, पण स्ट्राईक एंडवरती देखील छोटा पॅक बडा धमाका रोहितला आपण बघतोय आणि त्याच्या बरोबरीनं विनायक. एक चांगलं युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळेल. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं 10-12 पावलांचा रन घेऊन गोलंदाजी मार्गवरती विराज. गोलंदाजी मार्कवर तयार. गेम इज ऑन. पहिला चेंडू जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली. संदीप सर, यावेळेस आपण बघतोय कुठल्याही स्पॉट्स वरती या चेंडूला टाकलं गेलं, त्यानंतर यष्टरक्षकानं उर्वरित काम पूर्ण केलंय. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजानं सुरुवात केली आहे. क्रिकेटच्या पटलावरचं युद्ध इथे मात्र सुरू झालंय. विराज येणाऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीनं आता उत्तर देणार. पुन्हा जबरदस्त चेंडू, वेग सातत्यानं ठेवला गेला. लागोपाठ हे 2 चेंडू वेगानं टाकले गेले आणि त्याच्या अपोजिट फलंदाजी करताना आता थोडीशी अडचण येते. खडे खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये यावेळेस मात्र हा चेंडू मिस झाला. इथे मेरिटनुसार आता फटका येणं अपेक्षित. पॉवर प्लेचं हे षटक आहे. इथून येणाऱ्या 4 चेंडूवरती जर का आक्रमण झालं तर या षटकामध्ये धावांचा आलेख उंचावेल. आता अगोदरच बदल आली, त्याचा वापर केला, फक्त दिशा दिली. डीप मध्ये प्रोटेक्शन, झेल सुटलाय. एका मोठ्या फलंदाजाला दिलेलं आहे हे जीवदान. रविवारच्या रात्रीची मेजवानी कदाचित 12च्या आत आता आपल्याला पाहायला मिळू शकते. 1 धाव धावपलकावरती, 1 धाव आरोग्याची, असं 40+ ब्रीद वाक्य आहे. आणि 40+ बिग स्पर्धा आपल्याला नक्कीच डेच्या स्वरूपात पाहायला मिळते, पण ही नाईटची स्पर्धा आहे. इथे 40+ देखील एकत्र आहेत आणि यंग तरुण देखील एकत्र आहेत, कारण गावाच्या अस्तित्वाची लढाई. स्ट्राईक एंडवरती आलाय विनायक. गणपती बाप्पाचं आणखीन एक नाव. आकोटप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. जणू काही वीरेंद्र सेहवाग स्ट्राईक एंडवरती आलाय की काय, असा फटका. चाबक शॉट, कडक, नो डाऊट. 4 धावांसाठी लाजबाब चौकार ठोक. डीजे शिवसेना हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देणारे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. ज्या गीतानं प्रत्येकाला प्रेमात पाडलंय. स्वतःच्या न्याय हक्कासाठी, समाजाच्या हक्कासाठी लढणारा एकमेव नेता म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण मात्र इथे होतीये. पण इथे मात्र पंचांचा 1.5 चेंडूचा इशारा आलाय. चौकार आल्यानंतर आता मानसिक दडपण वाढलंय गोलंदाज विराजवरती. 5 धावा स्कोरगडवरती लागल्यात.
एका फलंदाजाला जीवदान दिलं गेलं रोहित, जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, पण आता विनायक बरसतोय. आणखीन एक अकोट टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून आर पार सीमारेषेच्या बाहेर. मुंबईवरती राज्य देखील आपलं पाहिजे, अशी सिंहगर्जना करणारे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हे ब्रीद वाक्य सातत्यानं आता मराठी माणसाच्या मनगाटातली ताकद म्हणून बसलंय. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान निर्माण केलं असे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं गीत आपण ऐकतोय. षटकारानं जबरदस्त आकार निर्माण केलाय. टोटल धावा लागल्यात त्या 11. चांगला चेंडू, यावेळेस वेग पाहायला मिळाला पण लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी पनिशमेंट दिली. सचिन दाभोळकर सर त्याचबरोबर आपण बघतोय लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत बाळा साळुंके सर, आणि आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय सूरज पांडे सर. BSA पॅनलचे 3 जबरदस्त पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, ज्यांची कामगिरी दमदार आहे. आयोजक देखील अतिशय सुंदर आहेत, ज्यांनी सगळ्यांना संधी या स्पर्धेमध्ये दिली आहे. आडव्या बॅटनं चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आहे, यष्टिरक्षक झेल पकडतोय आणि इथे मोठा मासा लागतोय गळ्याला. DJ पहिल्या षटकाकडे जरा कटाक्ष जरूर आपल्याला टाकावा लागेल, परंतु सर्वप्रथम तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च करूया स्वागत आणि जाऊया आजच्या मॅचकडे. अगदी विनर टू विनर ही स्पर्धा जरूर पाहायला मिळते आणि एकीकडे तुम्ही पाहायला गेला तर या ठिकाणी भीमशक्ती खाणे आंबिवली या संघाने टॉस जरूर जिंकला आणि तदनंतर मात्र बॅटिंग स्वतःच्या वाट्याला स्वीकारून घेतली आहे. परंतु गावदेवी तळेगाव हा संघ सध्या मैदानात फिल्डिंग साकारतोय, परंतु एक बॅटिंग करणारी टीम पाहतोय. परंतु सध्या जर विचार करायला गेलं तर या ठिकाणी खाणे आंबिवलीने फिल्डिंगचा डिसिजन योग्य जरूर घेतलाय. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय आणि इथे मात्र विकेट जातीये. पहा, पहिल्या षटकामध्ये जरा नजर टाकूयात आपण. ज्या पहिल्या षटकाचा तुम्ही विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये पहिले 2 बॉल विराटचे डॉट जरूर आले आणि तदनंतर आपण जर पाहायला गेलं तर सिंगल जिथे आली, ज्या यशने मात्र एक जबरदस्त झेल ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झालं आणि याचा फायदा मात्र जो उचलला तो फलंदाज विनायकने, ज्याच्या बॅटमधून फटके जरूर आले, परंतु आता विनायक परतीचा प्रवास करतायत. आदरणीय अतुलजी मोरे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थान नवा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. दरम्यान जर विचार करायला गेला तर शेवटच्या बॉलवरती सुद्धा विराजने करिश्मा दाखवला, तिथे सुद्धा विकेट आली आहे. अगदी कीपरच्या हातात तो झेल पाहायला मिळाला. पहिला दणका होता तो मात्र या ठिकाणी रोहितच्या स्वरूपात, परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर आता मात्र अभि कडपे सध्या बॅटिंग लाईन वरती असतील आणि त्याची साथ देण्यासाठी फलंदाज रोहन या ठिकाणी पाहतोय. करपे बंधूंची फॅमिली आपण पाहतोय, परंतु या ठिकाणी अभि आणि त्याच्या समयेत रोहनला पाहायला गेलं तर अगदी पहिले जे 2 फलंदाज होते अगदी चांगली बॅटिंग साकारत होते. तलेगाव वाडी आपण पाहतोय, अर्थातच गावदेवी तलेगाव यांच्या नावाने आज ती मैदानात पाहायला मिळते आहे. परंतु इथे कीपरचं फार कौतुक करावं लागेल. अगदी इतकी चाणक्य कीपिंग मैदानात पाहतोय आपण, ला जवाब मी तर म्हणेल. कारण बल्याबल्यानं मला थोडासा एक मगाचा प्रश्न जरूर पडला, कारण ज्यावेळी मगाची कीपिंग जी झाली होती ना ती अप्रतिम होती. कारण मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावरती इतकं थोडंसं
त्या शब्दाकडे जरूर जाईल, परंतु इतकं भरधाव्य शरीर असताना सुद्धा किपिंग करणं ही फार कठीण असतं. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा या किपरचं मात्र कौतुक करेल. फार चांगली किपिंग त्याच्या माध्यमातून मैदानावरती होते. हा, आठवण करून दिली जाते अर्थातच. प्रफुल्ल केदारे, सावलेश्वर सावले, निशांत आमच्यापर्यंत जरूर माहिती पोहोचवत आहेत. अगदी टेक्निकल टीम, KTC लाईव्ह, अजिंक्य पवार आज ऑपरेटर म्हणून निशांत जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु इथे दुसऱ्या षटकाचा प्रारंभ फार चांगला झाला आहे. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी नयन शिंदे पाहायला मिळतोय. योग्य निर्णय मी तर म्हणाल यावेळी घेतला गेला तो भीमशक्ती खाणे आंबिवली या टीमने. ऑन हॅट्रिक बॉल, हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज विराज शिंदे यांच्याकडून दिला जाईल. ऑन हॅट्रिक बॉल आहे. जाऊया, तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या बॉलकडे जरूर लागल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांचा इशारा येतोय, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त धाव धावपळकावरती जरूर पाहायला मिळेल. शिवसेना चषक 2025 आपण पाहतोय. अर्थातच भीमतेज क्रिकेट संघ वडवीर आयोजित कृष्णा भवरे यांनी केलेला हा करिश्मा आज 4थ्या रजनीमध्ये आपल्याला या ठिकाणी घेऊन आलाय. उद्या शेवटची रजनी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एक महाकल्लोल आजचा लॉर्ड्स तर अप्रतिम पाहतोय आपण. एक भव्य दिव्य स्पर्धा आणि त्या स्पर्धेमधले दिग्गज टॉपर टीम आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय एक तगडी फाईट पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. अर्थातच श्री जयशंकर चांदे आणि त्याच्या विरोधात दक्ष 11 नेरे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित झाला असेल तर मध्यंतराला आपला टॉस केला जाईल, याची आपण नोंद घ्या. माफी असावी थोडी, कारण विनर ही मॅच जरूर आपल्याला भेटेल. कारण कालच्या रजनीमधली जाताडे आणि आता ज्याच्यातून जो जिंकील त्याच्या समवेत मात्र एक सामना पाहायला मिळेल. चांगला फटका यावेळी मात्र हवाई हल्ला जरूर चढवलाय. बॉलला फक्त दिशा देण्याचं कार्य केलं आणि इथे बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय मोठा ब्लास्ट, सिक्सर. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले गावाचा आयोजक. चारी बाजूला गाजतई चौक विभाग प्रमुख चषक. क्या बात आहे. काय दिमागदार फटका सजवलाय बॅटरने. अगदी रिप्ले मध्ये तुम्ही त्याचं पाहू शकता. एक सुंदर षटकार ज्याच्या बॅटमधून आलाय. अभि कडपे सध्या आपण पाहतोय तलेगाव टीमला एकंदरीत बांधून ठेवणारा खिलाडू आहे. परंतु आज मात्र त्याच्यावरती फार मोठा विश्वास आहे आणि या विश्वासाला मात्र सार्थ ठरवणं गरजेचं आहे. चला, बॅट्समननी मात्र या ठिकाणी थर्ड अंपायरकडे अपील केलंय. आपण जाऊया टेक्निकल टीमकडे. अर्थातच तिसरे अंपायर आमचे सूरज पांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यस, लिगल डिलिव्हरी सर. इथे मात्र आलाय डॉट. लास्ट बॉल होता आणि इथे सुद्धा जर पाहायला गेलं तर अगदी डॉट बॉलची संगता केली जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पाहायला मिळते ते अद्यापपर्यंत 2 दशकांच्या पर्यंत 20 या आकड्यावरती. 3 विकेटचा जर पाहायला गेलं तर अद्यापपर्यंत पतन पाहायला मिळालं. अगदी रोहित विनायक परतले, तदनंतर आलेला अभिक अजूनही मैदानावरती आहे, परंतु त्याच्या समवेत जर पाहायला गेलं तर रोहन जो आला होता बोपलाई न फोडता मात्र तंबूच्या दिशेने रवाना झाला. आता विशाल त्याला साथ देण्याचा प्रयत्न जरूर करतोय. एक तगडी फाईट यावेळी जरूर आहे. बिग फाईट आपण पाहणार आहोत. एकीकडे आता विनर आणि त्याच्या विरोधात जाताडे टीम या ठिकाणी पाहणार आहोत. आजची एक एक्स्ट्राची मॅच जरूर आपल्या भेटीला आहे. उद्या आजच्या रजनीपर्यंत टॉप 6 आपल्याला जरूर पाहायला मिळतील. उद्याच्या रजनीमध्ये टॉप 7 येतील आणि तदनंतर आपण पाहायला गेलं तर भव्य दिव्य स्पर्धा अंतिम रात्र उद्याची जरूर आपल्या भेटीला येणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला. वळूया तुषार सरांकडे पुन्हा एकदा. निश्चित संदीप सर, 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा लागल्यात. त्या पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम खाणे आंबिवली संघाच्या
तळेगाववाडी संघाच्या मात्र स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या टोटल 20. तळेगाव हा संघ मात्र मैदानामध्ये खेळतोय. बऱ्याचशा दिग्गज खेळाडूंनी भरलेली टीम आपण पाहतोय. 20 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती. गडी मात्र गमावले गेलेत ते आतापर्यंत 3. 10ची सरासरी स्कोर कार्डवरती नक्कीच पाहायला मिळते, पण तोडफोड मारधाडवलं हे अंतिम षटक आहे या मॅचचं. मी तर म्हणेल निर्णायक षटक दोन्ही संघासाठी. आणि इथे गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज आलाय प्रफुल्ल. काय जबरदस्त इन्स्ट्रक्शन पाहायला मिळतंय. मगाशी सरांनी सांगितलं की एवढं जबरदस्त शरीर घेऊन इन्स्ट्रक्शन करणं हे कठीण काम आहे, पण कठीण परिस्थितीमध्ये देखील स्वतःला सिद्ध करणारा हा इन्स्ट्रक्षक स्वतःला सिद्ध करतोय. एकीकडे पुण्याचे असे इन्स्ट्रक्षक आपण पाहिले ज्यांची व्हिडिओ सातत्यानं रबर बॉल स्पर्धेमध्ये व्हायरल झाली, पण आता या ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील मी करू शकतो ही दाखवणारी कामगिरी मैदानामध्ये होतीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून या इन्स्ट्रक्षकाची. इथे स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज पाहतोय अभि सातत्यानं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॅटच्या स्लॉट मध्ये आला असता तर नक्की पार्किंग प्लॉट मध्ये गेला असता, पण क्रिकेटमध्ये कधी काय घडतं. पण इथे मात्र पंचांकडे आगळी वेगळी अपील मागितली गेली. धाव मात्र आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. इथून 2 जर मोठे फटके आले तर मॅच मध्ये मजा येईल. मिनी हेलिकॉप्टर फिरवलं गेलं आणि ते लँड देखील झालंय सीमारेषेच्या बाहेर. बाहेर बाहेर पंचांचा इशारा येणं अपेक्षित. षटकार ठोक डीजे. आणि महाराष्ट्रात ग्रामीण क्रिकेटमध्ये असे देखील फटके आहेत हे या धावांनी मात्र सिद्ध केलं. चांगली फलंदाजी होतीये. अभि कडपे अभि नाही तो कभी नाही हे मात्र सांगणारा फटका होता. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. कृष्णा सरांचं आपण नक्कीच सातत्यानं कौतुक करतोय. मैदानाच्या 4 दिशेला दिग्गज मान्यवरांचे मी फोटो पाहतोय, पण या फोटोमध्ये कृष्णा सरांचा फोटो अजूनही मला पाहायला मिळाला नाही, पण पंचांचा इशारा मात्र इथून आलाय वाईट चेंडूचा. परिस्थिती कशी असतो, परिस्थितीला 2 हात करण्याची संधी मात्र सातत्यानं शोधली पाहिजे आणि त्याच परिस्थितीनं जाताना खरकट प्रवास कृष्णा सरांनी केलाय हे आपण पाहिले. आणि इथे आता खरकट प्रवास गोलंदाजाला करावा लागतोय. षटकारानंतर त्याच्यावरती धडपड आलाय, पण आता ते विसरावं लागणार. चांगला चेंडू. यावेळेस गती कमीचा वापर केलाय, फिंगर रोल केले आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. देखो जानो परखो क्रिकेटचा हा एक नियम आहे. सातत्यानं प्रवीण दुगाडे सरांनी प्रत्येक लेजंड क्रिकेटरना हा सांगितला देखील आहे. डॉट चेंडूची सांगता मात्र झालीय. प्रफुल्ल पुन्हा एकदा कमबॅक करतोय. फुलटॉस ज्याच्यावरती केलाय कडक प्रहार. चेंडू मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. पंचांचा नो+4 चा इशारा, पण लेग पंचांची 3ऱ्या पंचांकडे केली जाते मागणी. हा पंचांचा निर्णय. मेन पंचांचा इशारा आलाय, पण 3ऱ्या पंचांची मागणी आता लेग पंचांनी केलेली आहे. क्षण मात्र थोडेसा हृदयाचे डोके वाढू शकतो. चार धावा तर निश्चितच नोंद झाल्यात, पण इथे जर नो आला तर आणखीन एक. इथे जर नो आला तर नेक्स्ट चेंडू फ्री हिट. पण इथे जर लीगल डिलिव्हरी असेल तर पुढचा चेंडू हा आता फलंदाजाला विचार करावा लागेल. दोन्ही 12th मॅनला विनंती आहे, तुम्ही ऑन स्क्रीन वरती बघू नका. पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. क्वालिफाईड पंच आहे, बराचसा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. बऱ्याचशा नाईट रजनीमध्ये चांगली भूमिका त्यांची राहिली आणि त्याच भूमिकेच्या आधारे आपण बघतो या स्पर्धेमध्ये त्यांची नेमणूक पंचांच्या माध्यमातून झाली. आणि इथे पंचांनी सांगितलं हा चेंडू लीगल आहे, म्हणजे आता मेन पंचांना निर्णय परत घ्यावा लागतोय. या 4 धावांच्या मदतीने टोटल 31 धावांची नोंद. बघा तुमची बॉडी जी आहे ना
ती किती चेंडूच्या इफेक्टिव्हपणावरती काम करते हे देखील पाहिलं जातं. इथे बेंड होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न 4 धावांमध्ये कन्वर्ट झालाय. चेंडू उंच आणि तेवढाच लांब जाईल का? सीमारेषा गाठतोय यावेळेस काऊ कॉर्नरच्या बाहेर. शेवट गौर करणारा हा येतोय. घणाघाती प्रहार आउट ऑफ द पार्क. अभिनं सांगितलं अभि नाही तो कभी नाही. दमदार मारलाय षटकार. सदतीस धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 38 धाबांची गरज आहे. विरोधात तळेगाव संघाच्या आता आंबिवली संघाला आपण पाहूया. पण यानंतरच्या मॅचसाठी मी नक्कीच निमंत्रण देतो जे काल जबरदस्त ज्या संघानं खेळ केलाय. जाताडे संघाच्या कर्णधाराला विनंती आपण आयोजकांच्या संपर्कात राहायचंय. आणि या सामन्यानंतर जो संघ जिंकेल तो थेट जाताडे संघासमोर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पण ही मॅच अजूनही प्रेक्षकांना आनंद देऊ शकते. प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण चारी दिशेला बघतोय. पुन्हा एकदा शिवसेना चषक 2025च्या माध्यमातून भीमतेज क्रीडा संघ वडविहार यांच्या माध्यमातून आपण सगळ्यांचं करूया हार्दिक असं वेलकम. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. धन्यवाद. सलामीची जोडी आता मैदानामध्ये पाहायला मिळते. ती टीम भीमशक्ती खाणे आंबिवली संघाची सलामीची जोडी आता मैदानामध्ये गेली आहे. विराज आणि हेमंत. तळेगाव संघाचा गोलंदाजच्या ट्रॅकवरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. अभि मागच्या इनिंग मध्ये ज्याने दमदार फटकेबाजी केली. शेवटच्या क्षणी मोक्यावरती ज्यानं षटकार मारला आणि या धावफलकाला एक सुस्थितीमध्ये देण्याचा आकार निर्माण केला तो अभि आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि ती ऑलराऊंडरची भूमिका आता आपल्या संघासाठी अदा करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करण्यासाठी तो स्वतः गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. विराज आणि हेमंत. 18 चेंडूमध्ये 38 धाबांची गरज. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. 7-8 बॉलचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या अगदी डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज तयार. शॉट टप्प्याचा चेंडू होता. खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावरनं या चेंडूला उडवलंय. चेंडू फरार. पहिल्या चेंडूवरती मिळालाय आकार. धावा मिळतील. 38 धावांचा पाठलाग करताना 4 चौकार. धावांचा पाठलाग कसा केला जातो याचं ज्वलंत उदाहरण पहिल्या चेंडूवरती विराजनं दिलं. चौकार मारण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि तो सक्सेसफुल नक्कीच पाहायला मिळाला. पण यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगानं पहिला आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्यामध्ये थोडंसं अपयश पाहायला मिळालं. पण इथे मात्र कुठल्याही स्पॉटवरती आता चेंडूला टाकला गेला आणि तिथून मात्र चेंडू विसवतो यष्टिक्षकाच्या हातामध्ये. जबरदस्त कामगिरी. 1 तेरी तो 1 मेरी. यावेळेस थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांनी पनिशमेंट दिली. स्वेअर चेंडूचा इशारा.
2 चेंडूच्या समाप्तीनंतर 38 धावांचा पाठला होत असताना धावा लागल्यात स्कोर कार्डवरती 5 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. थंडीचे दिवस आहेत, जबरदस्त थंडी पडलेली आहे. मी खेळाडू मित्रांना नक्कीच एक आव्हान करेल, जेवढं हवं तेवढं तुम्ही पाणी पिया. हे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला असं वाटतं की तहान लागत नाही, पण पाणी जेवढं जास्त पिता येईल तेवढं पित राहा, कारण की क्रॅम्प येण्याची दाट चिन्ह याचमुळे निर्माण होतात. शरीरामध्ये पाण्याचा समतोल असेल तर क्रॅम्प येत नसतात, पण तुम्ही जर याच्याकडे काळजी दिली नाहीत, काळजी केली नाहीत, तर मात्र आपल्या कुटुंबाला थोडासा त्रास होऊ शकतो. जबरदस्त एक मल्टी हिट, आणखीन एक चौकार आपण पाहिला. विराज चांगला खेळ मैदानामध्ये करतोय. अभिला त्यांना विचार करण्यास भाग पाडलाय. चांगला चेंडू स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर बाहेर बाहेर, आउट ऑफ द पार्क. सांगितलं नाद करा, पण माझा कुठे, कारण की इथे त्यांना धावा जमवल्यात आतापर्यंत वैयक्तिक 14 आणि सांघिक कोट्यामध्ये 15. हा चेंडू डाव्या हस्तीच्या बाहेर पकडण्यात यश आलंय 55 आणि इथे मात्र एका धावेनं वाढ, 16 धावांची नोंद. दडपण आलंय अभिवरती. विराज नावाचं वादळ आता मैदानामध्ये आहे आणि ते वादळ शांत करण्यासाठी तो प्रयत्न करतोय, पण हे दडपण आता त्याला विसरावं लागणार. जोरदार मैदानामध्ये अपील आणि ही अपील उंचावली, म्हणजे LBW च्या माध्यमातून कदाचित फलंदाजाला परतीचा प्रवास दिला गेलाय. इथे मात्र या विकेटची गरज होती आणि एक मोठी विकेट येते मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय विशाल. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. धक्का दिला मी तर म्हणेल गोलंदाजानं. अभि कडपे विशालनं पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. डान्स इज राऊंड क्रिकेट आपण पाहिलं. आल्या आल्या सिंगलनं वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केलं तर सांघिक कोट्यामध्ये धावा लागल्यात. 38 धावांचा पाठला करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 17 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 21 या धावसंख्येची. 12 चेंडू 21 धावा, 21 धावा शेवटचे 12 चेंडू. करो या मरोची परिस्थिती. या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचंय, या ट्रॉफीसाठी जर पुढचा प्रवास करायचा आहे, तर या धावा वाचवाव्या लागतील. आणि त्याच पलीकडे आपण विचार केला तर फलंदाजी करणाऱ्या संघाला या धावा कराव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. नेक्स्ट बॉलर शुभम मांडे, एक जबरदस्त गोलंदाज. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे हेमंत की विशाल. विशालला आपण बघतोय, हेमंतनं अजूनही खातं ओपन केलं नाहीये. त्याच्या वाटेला अजूनही एकही चेंडू आला नाही, पण इथे मात्र गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आला आणि इथे बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव नोंद होतीये. आता खऱ्या अर्थानं डाव्या हाताचा बॅटर हेमंत स्ट्राइक एंड वरती येतोय. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येणं गरजेचं आहे. 18 धावांची नोंद झाली आहे. डाव आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये थोडीशी गोलंदाजासमोर डोकेदुखी जरूर आहे, पण इथे मात्र शांत डोक्यानं निर्णायक क्षणी चेंडू टाकताना चेंडूला वळण देणं गरजेचं आहे.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. थोडे फिंगर रोल पाहायला मिळाले पण इथे धाव वाचलू शकले नाही आणि या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे पाहायला मिळेल. 38 धावांचं यावान टोटल. 19 या धावसंख्येवरती आकडा आता पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती पुन्हा विशालला आपण पाहतोय, ज्यानं 2 चेंडूच्या सामोरे जाताना मात्र वैयक्तिक 1 धाव केली आहे आणि टोटल धावा लागल्यात 38 धावांचा बदला करताना 19. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान हा चेंडू. गोलंदाजानं अगोदरच फलंदाजाचा टान्स ओळखला आणि त्यानंतर निर्णायक क्षणी टाकलेला चेंडू होता. डॉट चेंडूचा इशारा. धावा जर थांबल्या गेल्या तर दडपण वाढेल. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं अपेक्षित आहे आणि असं म्हणतात 1 धाव आरोग्यासाठी. इथे आता धावावं देखील लागणार आणि मोठे फटके मारावे देखील लागणार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आता स्लॉट मध्ये घेतलाय पण क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकानं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करताना टिपलाय झेल. संपलाय आणखीन एका बॅटरचा खेळ. ठोक डीजे. पण आता मी म्हणेल धावांची देखील गरज आहे आणि या हंगामामध्ये एवढा पाऊस पडला की अजूनही जमिनी ओल्या आहेत. ढगाला जर कळ लागली तर आयोजकांना उचकी लागेल. ज्याचं अंतकरण स्वच्छ असतो आणि ज्याची वृत्ती चांगली असते ना त्याच्या मदतीला देव देखील धावतो आणि कृष्णा सरांचं देखील त्याच पद्धतीनं सगळं अंतकरण आहे. ते वाईट साठी रिव्ह्यू फलंदाजानं घेतलाय. आता वाईट आहे की नाही हे पाहिलं जाईल. प्रफुल्ल सोनावणे 4थ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे, ज्यांनी हा रिव्ह्यूचा वापर केला आणि हा चेंडू यावेळेस 3ऱ्या पंचांनी लिगली काउंट केलाय. जबरदस्त चेंडू. शेवटचे 7 चेंडू 19 धावांची गरज. इथे एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. चांगला चेंडू. जमीन लगतचा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स. टांगा पलटी. घोडे फरार. असं वाटलं होतं एकच धाव येईल, तिथे 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं आता टोटल 21 आकडा पूर्ण होतोय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघासाठी ऑन आहे. मॅच मध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळतीये. दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ माहिती आहे. दोन्ही संघ बऱ्याच वेळा एकमेकांच्या विरोधात बऱ्याच स्पर्धेमध्ये उभे ठाकलेले आहेत. पण या स्पर्धेमध्ये जर ट्रॉफीच्या जवळ जायचं असेल तर आता 6 चेंडूमध्ये 17 पूर्ण करावे लागतील. अभिनं मारलेला शेवटचा षटकार आता डोकेदुखीचं अंतर कापण्याचा प्रयत्न करतोय. पण ही डोकेदुखी कायम कोणाच्या वाटेला राहील, कारण इथे जो संघ हारेल त्याला रात्रभर झोप लागणार नाही. गोलंदाजी मार्गवरती आता नेक्स्ट बॉलर येतोय आर्यन कडपे आणि स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा फलंदाज हेमंत. सलामीला आलेला फलंदाज आहे. युवराज सिंगची आठवण करून देईल का की सौरभ गांगुलीची आठवण करून देणारे मोठे फटके मारेल. चांगला चेंडू. कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा असा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळतोय प्रफुल्लचा. परतीचा प्रवास करावा लागेल हेमनला. समीकरण बदललं. 5 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. ठोक डीजे.
होय. निश्चितच ज्यांनी सरळ हाताने या स्पर्धेसाठी मदत केली आहे त्यांची नावं येणं अपेक्षित असेल, पण इथे आणखीन एक जबरदस्त चेंडू आपण बघतोय, चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय. समीकरण पुन्हा एकदा बदललं. 21 या धावसंख्येवरती गाडीचा हँडब्रेक खेचला तो तशा पद्धतीने धावांच्या गाडीचा हँडब्रेक खेचला गेलाय. 4 चेंडू उरलेत. 17 धावसंख्येची गरज. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं हा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून फरार होतोय. ब्लॅक स्क्रीन वरती या चेंडूला पाखल्या मिळाला, धावा मिळाल्या 4 आणि या 4 धावांच्या माध्यमातून टोटल आता आकडा पुढे सरसावेल. 25 धावसंख्येवरती 3 चेंडू शेवटचे आणि 13 धावसंख्येची गरज. प्रफुल्ल भाई विचारे यांचं नक्कीच कौतुक करतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी 1 ते 7 क्रमांकापर्यंत ज्या ट्रॉफी सुंदर पाहायला मिळत आहेत त्या सरळ हाताळणं मात्र या स्पर्धेसाठी देण्याचा एक चांगला विक्रम केलाय. डॉट चेंडूचा इशारा मात्र पंचांचा येतोय. प्रफुल्लदादा विचारे यांचं मी नक्कीच सातत्यानं कौतुक या स्पर्धेमध्ये करेल. पहिल्या क्रमांकापासून 7व्या क्रमांकापर्यंतच्या चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहतोय त्या शिवसेना चषकासाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना पहिल्या रात्रीमध्ये आपण या व्यासपीठावरती नक्कीच पाहिलं आणि उद्याच्या रात्रीमध्ये देखील त्यांच्याच शुभ हस्ते आपण बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये या ट्रॉफीज देणार आहोत. त्यांचं नक्कीच आपण इथून कौतुक करतोय. पण पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. शेवटचे 2 चेंडू 13 धावसंख्येची गरज. चांगला प्रयत्न यष्टरक्षकाचा आणि पंचांनी बोर्ड उंचावलाय, म्हणजे यावेळेस हा फलंदाज बाद झालाय. आर्थिक सहकार्य सातत्यानं आम्हाला लाभलं जातं ते आमचे सन्माननीय पाहुणे विपुल भाई पार्टे साहेबांचं देखील आपण इथून कौतुक करूया. त्याचबरोबर चंद्रकांतजी पार्टे साहेबांचं देखील मनापासून आभार. नक्कीच स्वतः आता या स्पर्धेचे आयोजक करतायत. निश्चितच आपण पाहतोय तुषार, या स्पर्धेसाठी वावर्ले गावचे रहिवासी आणि या परिसरातील वावर्ले ग्रामपंचायतमधील सर्व शिवसैनिक आणि माझा मित्रपरिवार यांच्याकडून जी या स्पर्धेला मदत आली आहे, खूप चांगलं योगदान आहे. आणि त्यांच्याच या जोरावर आपण पाहतो की दानशूर व्यक्तिमत्व असले ना की त्यांच्या जीवावरती तुम्ही काहीही करू शकता. कृष्णा सर, तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो. मी विनर संघाच्या कर्णधाराला आमंत्रित करतो आपल्याला टॉस साठी यायचं आणि त्याच्या विरोधात जाताडे